आणि 13 वर्षानंतर मी तुम्हाला सापडलो. तरी पण इथं ऑर्केस्ट्रा असला असता किंवा नाचणाऱ्या 2-4 बायका देखणे आणल्या असत्या, तुफान गर्दी झाली असती. म्हणून मी म्हणत असतो की नाचणाऱ्यांच्या गर्दीत जाऊन नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात, त्याच पोरांना चवदार तळ्यात उतरलेल्या पायांची जाणीव आणि भान असतं, आणि तीच पोरं अशी व्याख्यानाच्या कार्यक्रमाला हजर राहत असतात. तुम्ही आता रायगडाच्या पायरीवर बसून ऐकायचं आणि मी तुकारामाच्या मांडीवर बसून बोलीन. गेला महिनाभर आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतोय. पण ज्या पद्धतीने विचारांची जयंती साजरी व्हायला हवी तशी होत नाही. तरुणांचा समावेश जिथं जास्त असायला पाहिजे तिथं होत नाही. मी काही घटना सांगतो. 4-5 वर्षापूर्वी याच संविधानाला आग लावली. दिल्लीत संविधान जाळलं. एवढं धाडस का झालं? संविधानाला काडी लावायचं धाडस या देशात व्हावं. त्यांना चेक करायचं होतं जिवंत आहे ती का मेले ती. लक्षात आलं मेलेलीच आहे ती. आणि मग बातमी आली की एका माथे फिरूनच संविधानाला आग लावली. मग काही काळ गेला, परत बाबासाहेबांनी जे राजगृह बांधलं, पुस्तकांचं घर, त्याच्यावरती हल्ला केला. काय गरज आहे पुस्तकांच्या घरावर हल्ला करायची? बाबासाहेबांनी पुस्तकात बांधलेले जगातले एकमेव घर, जगात त्याची चर्चा आहे, त्याच्यावरती हल्ला केला जातोय का? त्यांना चेक करायचं होतं ही मेले ती का जिवंत आहे ती. लक्षात आलं मेलेलीच आहे ती. काही दिवस गेले, परभणीला पुतळ्याची विटंबना झाली. बातमी आली एका माथे फिरून विटंबना केली. आणि एवढंच काय, आतापर्यंत या देशाचा गृहमंत्री संसदेत भाषणात म्हटला, एवढा आंबेडकर 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 काय करता.